एम.के. फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनोरे यांनी अल्पावधीतच दक्षिण तालुक्यात आपली राजकीय मोठ चांगली बांधल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव कोगनोरे यांना अनेक राजकीय नेत्यांसह संस्था तसेच सामान्य मतदारांमधून पाठिंबा मिळत आहे. आम्हाला आमदार हवा तर महादेव कोगनोरेच असा सूर एकंदरीत तालुक्यातून ऐकायला मिळत आहे. दरम्यान विधानसभा निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच कोगनोरे यांनी दक्षिण तालुक्यात निर्माण केलेली लोकप्रियता सोबतच लोकसभेच्या तोंडावर काँग्रेस पक्षात प्रवेश करून प्रणिती शिंदे यांना खासदार करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. याचेच फलित म्हणून नवनियुक्त खासदार प्रणिती शिंदे यांनी कोगनोरे यांना मोठी संधी देऊ असे आश्वासन दिल्याने कोगनोरे समर्थकांमध्ये मोठे चैतन्य निर्माण झाले होते. आता तर महादेव कोगनोरे यांना विविध समाजाचा देखील पाठिंबा मिळत आहे. काल वीरशैव जंगम समाजाच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना समाजाच्या वतीने निवेदन देत महादेव कोगनोरे यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातून उमेदवारीची मागणी होत आहे. त्यानंतर रात्री उशिरा काँग्रेस पक्षाचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी देखील सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेत महादेव कोगनोरे यांच्या उमेदवारीसाठी निवेदन दिले आहे. यामुळे महादेव कोगनोरे यांना तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु आगामी विधानसभा निवडणुका देखील महाविकास आघाडी एकत्र लढत असल्याने शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडूनही या जागेवर दावा केला जात आहे. त्याचबरोबर खुद्द काँग्रेस पक्षातूनही इच्छुकांची संख्या मोठी असल्याने हा मतदारसंघ कोणाला सुटतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांच्यासह आज केंद्रीय गृहमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांना महादेव कोगनोरे यांना दक्षिण सोलापूर तालुक्याचं विधानसभेचं तिकीट मिळावं म्हणून आज निवेदन दिलं. तसेच आमच्या दक्षिण सोलापूर तालुक्या वतीने आज निवेदन देताना सूर्यकांत फनखेडे, माळप्पा शिंदे, जयशंकर जपुणे, अमर पाटील कंदलगाव, कृष्णा पाटील, समर्थ हिटनळे, गौरीशंकर चौगुले, मनोमन मुर्शी यांच्यासह आज मी शिंदेसाहेबांना निवेदन दिलो आणि दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये महादेव कोगनोरे गेल्या 4-5 वर्ष एम.के. फाउंडेशनच्या वतीने समाजकार्य दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये करत आहेत व त्यांचे एक संयमी व अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे त्यांना महादेवजी कोगनोरे साहेबांना तिकीट मिळावा माझी जिल्हा संघटक आणि दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीने माझी एक शिंदेसाहेबांना विनंती मी केलो. आज शिंदेसाहेबांना मी आज निवेदन देताना सांगितलं की एक संयमी, एक समाजकार्य करणाऱ्या माणसाला जर तिकीट दिलं तर दक्षिण सोलापूर तालुक्याचं सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी साहेबांना सांगून आज निवेदन दिलो आणि महादेवजी कोगनोरेंना विधानसभेचं तिकीट मिळावा ही माझी एक कळकळीचं विनंती आहे.